आजच्या दिवसातील पहिला सामना, आजचा या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतात. न्यू सुपर बॉयज विपक्ष श्री 11 संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं न्यू सुपर बॉयज या संघाला. यानंतरचा दुसरा सामना असेल दत्तनगर इंडियन्स विपक्ष श्री गणेश एंटरप्राइजेस. तरी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की या सामन्याच्या मध्यंतरामध्ये आपण व्यासपीठाजवळ असलेल्या टॉस कप बॉस या मंचावर येऊन नाणेफेक पार पाडून घ्यायची आहे. दत्तनगर इंडियन्स आणि श्री गणेश एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, मध्यंतरामध्ये आपण टॉस का बॉस या मंचावर येऊन नाणेफेक करून घ्यावी. एकीकडे आपण पाहतात श्री 11, दुसरीकडे आपण पाहतात न्यू सुपर बॉयज. न्यू सुपर बॉयज कडून सलामीला आलेली फलंदाजांची जोडी नॉन स्ट्रायकिंग एंडवर असतील कुणाल नाईक, तर स्ट्रायकिंग एंडवर असतील रोहन. तर गोलंदाजीसाठी श्री 11 संघाकडून गोलंदाजी मार्कवर असतील सुखी. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवलेल्या कर्णधारांनी सुखी यांच्यावर. पाहूया या स्पर्धेची सुरुवात, पाहूया या सामन्याची सुरुवात. दत्तनगर प्रीमियर लीग 2024चा पहिला चेंडू घेऊन येतील सुखी, सामोरे जातील फलंदाज रोहन. पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. उत्साह पाहायला मिळत आहे आपल्याला. अजून स्पर्धेला सुरुवात झाली नाही आणि असा चांगला प्रतिसाद आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघूया स्पर्धेला होईल सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने येत असताना आणि या वेळेस पहिल्या चेंडूची खराब काहीशी सुरुवात. चेंडूची काहीसा ओव्हरस्टेप करून बसले. काहीशी व्यथा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूला नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. तरी पंच आपल्याला कळवतील की कारण काय आहे नो बॉलचं. एका बाजूला 5 पेक्षा जास्त खेळाडू आणि हा नियम आहे इंटरनॅशनल क्रिकेटचा. ऑफ साइड असो किंवा लेग साइड असो, आपल्याला एका बाजूला 5 पेक्षा अतिरिक्त खेळाडू उपस्थित करता येणार नाहीत. याची जाणीव ठेवावी लागेल, ती अवेअरनेस ठेवावी लागेल. आणि काहीशी खळबळती सुरुवात होत आहे श्री 11 संघाची. नो बॉल आणि पहिल्या चेंडूवर फ्री हिटची संधी, फ्री हिटची मेजवानी आहे फलंदाज रोहन यांच्याकडे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, फ्री हिटचा घेऊन येतील गोलंदाज सुखी. अपेक्षेविरुद्ध काहीशी सुरुवात झालेली आहे, परंतु अजून सुरुवात आहे, अजून सामना येणं बाकी आहे. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, चांगला चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर पडला होता चेंडू, त्यानंतर काहीसा आतमध्ये पिच झाला आणि फलंदाजांना पूर्णपणे चकवलं. शेवटच्या क्षणी बॅट घालून चेंडूला हलक्या हाताने डिक्लेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, परंतु चेंडूने असं वळण घेतलं की फलंदाजांना पूर्णपणे चकवून बसले. निर्धाव चेंडूने होत आहे या डावाची सुरुवात. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव धावफलकावर. आणि आता पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन, पूर्णपणे लाईन मध्ये व्हेरिएशन चाललेलं आहे गोलंदाजांचं. चांगल्या अनुभवाचे गोलंदाज दिसत आहेत आपल्याला, कारण पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीने नो बॉल हाताळला होता त्यानंतर कमबॅक करत असताना लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळणं ही काहीशी चांगली बाब आहे गोलंदाजांसाठी. फलंदाज काहीशे दडपणात असतील, फलंदाजांवर काहीचं प्रेशर असेल. सुरुवातीच्या 2 चेंडूंमागे बॅटमधून एक सुद्धा धाव आलेली नाही. पाहूया पुढील चेंडू.
यावेळेस सुद्धा एक चांगला चेंडू, यावेळेस सुद्धा फलंदाज बीट, चेंडूने गाठलं यष्टीरक्षकांना, निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव बॅट सोबत. अजून सुद्धा रोहन यांच्या बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झालेला नाही. गोलंदाज पूर्णपणे वर्चस्वात. अजून एक त्याच पद्धतीचा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक 0 धावेचा चेंडू. काय सुरुवात आहे गोलंदाजांची. पहिला चेंडू जर नो बॉल नसता तर मानावं लागलं असतं की 5 चेंडू निर्धाव झाले असते. अशा पद्धतीने गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्प्याची, फलंदाजांना चकवणारी गोलंदाजी, फलंदाजांना पूर्णपणे बॅकफुटवर नेऊन ठेवणारी गोलंदाजांची ही गोलंदाजी. यावेळेस संपर्क झालेला आहे, सरळ दिशेने खेळलेला आहे, परंतु लॉंग ऑफ मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव काढून पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानलं, कारण काहीसे दडपणात दिसत होते, काहीसे अडचणीत दिसत होते फलंदाज रोहन. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर कुणाल ठेवतील शेवटच्या चेंडूसाठी. आपल्याकडे स्ट्राईक असेल कुणालकडे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. सलामीला आलेले दुसरे फलंदाज प्रथमच आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. हॅलो चेक. न्यू सुपर बॉईजच्या फलंदाजांना एक खुशखबर असेल. षटकार मारतात तर रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक इथे आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. अभय यांच्याकडून न्यू सुपर बॉईज संघाच्या फलंदाजांना एक खुशखबर आहे. षटकार खेचल्यावर रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्याच दरम्यान पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण न्यू सुपर बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजे बिनबाद 3. सुरुवात काहीशी खळबळती झाली होती, नो चेंडू हाताळला होता, परंतु त्यानंतर जे कमबॅक केलं सुकी यांनी, त्या कमबॅकवर एकूण आपण पाहिले तर लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव खेळून काढले रोहन यांनी. त्यानंतर सिंगल काढत असताना कुणाल यांच्याकडे स्ट्राईक आले आणि कुणाल यांच्यासाठी सुद्धा एक चांगला चेंडू हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा चेंडू हाताळला होता. त्याला हलक्या हाताने खेळत काढत असताना एक धाव मिळवली घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी सुरुवात झालेली आहे न्यू सुपर बॉईज संघाची. श्री 11 संघाचे आयकॉन खेळाडू आपण पाहतात सचिन हजारे, तर न्यू सुपर बॉईज संघाचे आयकॉन खेळाडू कुणाल नाईक. या दोन अनुभवी खेळाडूंमध्ये चाललेली लढत आपण पाहतात. श्री 11 विपक्ष न्यू सुपर बॉईज. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू सुपर बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजे बिनबाद 3. आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं बंधन सुद्धा तुटलेलं आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामुक्त षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारांनी गोलंदाज विशाल यांच्यावर. विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील फलंदाज रोहन यांच्यासाठी. रोहन यांना कमबॅक करावं लागेल. बॅट सोबत अजून तेवढा चांगला संपर्क झालेला नाही, परंतु यावेळेस फुल टॉस होता आणि त्याला दिशा दिली. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू वळवलेला आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत चेंडू मागे, परंतु चेंडू काही अडू शकणार नाहीत. येईल या स्पर्धेतील 4 धावेचा पहिला चौकार. डीजे एक विशिष्ट कामगिरी केली होती, परंतु आता काहीस खराब फटका. गोलंदाजांनी फुलटॉस चेंडू जरी दिला होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आणि काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळाडू उपस्थित असताना त्यांनी एक सोपा झेल प्राप्त करत एका
मोठ्या खेळाडूला, समोरील संघाच्या आयकॉनला माघारी परतवलं. कुणाल नाईक होतील बाद. डीजे. खाली येऊन काहीशी चूक करत आहेत. झेल सोडला जात आहे. मागील चेंडूवर एक चांगला सोपा असा झेल प्राप्त केला होता, परंतु या चेंडूवर नवीन आलेल्या फलंदाजांना पहिल्याच चेंडूवर मिळत आहे जीवनदान. झेल सोडला तोपर्यंत एक धाव काढून पूर्ण केली आणि एका धावसंख्येने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 9 वर. नवीन फलंदाज अनिल फलंदाजी मार्कवर आलेले असताना पहिलाच पुलचा फटका खेळला होता. फटका जरूर चांगला होता, परंतु संपर्क तेवढा चांगला नव्हता. त्या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक जरूर खाली आले होते चेंडूच्या, परंतु झेल काही पूर्ण करता आला नाही. जीवनदान मिळालं, झेल सोडला गेला. एकूण 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे न्यू सुपर बॉयज संघाची 9. एक बाद 9. आता रोहन, ज्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूवर एक खणखणीत असा चौकार खेचला होता कव्हर पॉईंटच्या दिशेने, तेच फलंदाज पुन्हा एकदा सामोरे जातील. विकेट टेकिंग गोलंदाज विशाल यांना. या स्पर्धेतील पहिली विकेट, या स्पर्धेतील पहिली सफलता प्राप्त केलेली आहे विशाल यांनी. पाहूया कशा पद्धतीने यावेळेस गोलंदाजी करतील समोर असलेले फलंदाज रोहन यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. चकवलं फलंदाजांना. काहीसा आत्मविश्वास नव्हता या फलंदाजांच्या फटक्यामध्ये. एक धाव काढून पूर्ण. त्याच दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. डेंजर एंडकडे धावत होते रोहन, परंतु दुसरी धाव सुद्धा काढून पूर्ण केली आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 बाद 11 वर. शेवटचा चेंडू. या दुसऱ्या षटकातील 4 षटकांचा सामना आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये एक सफलता प्राप्त झाली, एक चौकार मिळाला. पहिला चौकार, पहिली बाउंड्री पाहिली या स्पर्धेमधील. पहिली सफलता प्राप्त करत असताना गोलंदाजांना आपण पाहिलं. बरंच काही घडलं आणि आता या षटकाची समाप्ती होण्यासाठी चाललेला शेवटचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा वाईड बॉल. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. पंच आपल्याला घोषित करतील की हा चेंडू असेल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि या धावसंख्येने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे न्यू सुपर बॉयज संघाची 12 वर. यावेळी सुद्धा चांगला चेंडू, ज्या चेंडूने सुखी यांनी पूर्णपणे बीट केलं होतं रोहन यांना. गुड लेंथ वरील चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन आणि त्या चेंडूने पुन्हा एकदा होत आहे या दुसऱ्या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू सुपर बॉयज संघाची धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजे 1 बाद 12. काहीसे दडपणात आहेत. फलंदाजी चांगली आहे या फलंदाजी करणाऱ्या संघाकडे, परंतु अजूनही तो सूर गवसलेला नाही, तो फॉर्म आलेला नाही फलंदाजांना. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 12 धावसंख्या धावफलकावर लागली. त्याच दरम्यान समोरील संघ श्री 11 संघ गोलंदाजी ज्या पद्धतीने आकारलेली आहे त्या गोलंदाजीने फलंदाजांना पूर्णपणे बीट करून सोडलेलं आहे, पूर्णपणे दडपणात आणून सोडलेलं आहे आणि आपल्या संघाला फ्रंट फुटवर येऊन ठेवण्याचं मुख्य कारण ठरलेले आहे ही गोलंदाजी श्री 11 संघाची. तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवलेल्या कर्णधारांनी गोलंदाज विपुल यांच्याकडे. पाहूया
तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गुडलेंथवर पडला होता, अतिरिक्त उसळी घेतली होती, परंतु पंचांचा इशारा हा चेंडू असेल, वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव खर्च केली जात आहे पहिल्या चेंडूवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत आहेत विपुल. त्यांच्या समोर आहेत ते फलंदाज अनिल. यावेळेस सुद्धा बाहेरची लाईन, यावेळेस सुद्धा वाईड लाईनच्या बाहेर चेंडू. अजून एक, आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर खुललेलं क्षेत्ररक्षण आहे, पॉवर प्लेच्या बंधनामुक्त क्षेत्ररक्षण आहे. आणि या क्षेत्ररक्षणामध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप वाईडिश स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. तर 38 सर्कलमध्ये पॉइंट, वाईडिश मिड ऑफ, मिड ऑन आणि एक वाईडिश मिड विकेट अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु या वेळेस सुद्धा खराब लाईन. आता गोलंदाजांना काहीसा विचार करावा लागेल, कारण समोरील संघाची बॅटने आलेली धावसंख्या कमी आहे आणि त्या धावसंख्येला काहीसा आधार देत आहेत गोलंदाज अशा केलेल्या अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्येने. पाहूया पहिल्या चेंडूचा चौथा प्रयत्न, हा प्रयत्न सफल होईल का? आणि आता स्ट्राईक चेंज केलेली आहे, साईड चेंज केलेली आहे. यावेळेस फटका चांगला आहे, हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली येतील आणि झेल सुद्धा एक अप्रतिम असा रनिंग झेल प्राप्त केला जात आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. प्राप्त होईल विपुल यांना आपल्या पहिल्या चेंडूवर सांघिक दुसरी सफलता. डीजे मध्ये असणारे क्षेत्ररक्षक विशाल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि बाद झाले फलंदाज अनिल. आता अनिल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर येतील. फलंदाज मिलिंद. मिलिंद फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 3 प्रयत्न झाले, 3 प्रयत्न असफल ठरले पहिल्या चेंडूचे, परंतु ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला, सफल प्रयत्न आणि त्या सफल प्रयत्नावर सफलता सुद्धा प्राप्त झाली गोलंदाज विपुल यांना. डाव्या हाताचे गोलंदाज आहेत, उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच अडचण प्राप्त करून देत असतात आणि या अडचणीमध्ये मात्र काहीसे फसून बसले फलंदाज अनिल. बाद झाले नवीन फलंदाज मिलिंद. यावेळेस नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर राहिला चेंडू आणि पंचांचा इशारा, कॅच आउट होणार नाहीत. आपण पाहूया फ्री हिटचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे आणि पूल झाला सक्सेसफुल. पंचांचा इशारा, येतील 6 धावा. डीजे अजून एक चांगला चेंडू इथे बॅटची कडा घेत असताना हिट विकेट झाले. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि यष्ट्या घातल्या आणि बाद होतील फलंदाज मिलिंद. डीजे डीजे 22 धावसंख्या धावफलकावर. आणि ज्या पद्धतीने सुरुवातीचा सामना आहे, प्रारंभीचा सामना आहे स्पर्धेचा, या स्पर्धेमध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळायला होतं, परंतु गोलंदाजांनी चकित करत असताना आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. आतापर्यंत 3 चेंडूंची समाप्ती आणि 2 षटके आणि 3 चेंडूंची समाप्ती आणि एकूण धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 22.
चांगली गोलंदाजी, जिथे एक षटकार खर्च केला त्यानंतर फलंदाजांना बीट करत असताना गुडलेंथवर पडून अतिरिक्त उसळी घेतली त्या चेंडूने. त्यानंतर फलंदाज काहीसे क्रॅम्प होताना पाहायला मिळाले. बॅटची आतली कडा घेतली आणि यष्ट्या घातल्या आणि बाद झाले फलंदाज मिलिंद. पुढील चेंडू चांगला फटका आहे. फटका असा आहे की या फटक्यावर येतील पंचांचा इशारा असेल. 6 धावा आल्या आल्या खेचत आहेत फलंदाज उमे आपल्या बॅट मधून खणखणीत षटकार. डीजे षटकाराने धावसंख्या झपाट्याने मुसंडी मारून जात असताना पोहोचलेली आहे 28 वर. आखूड टप्प्याचा चेंडू गुडलेंथवरील चेंडूला सीमारेषा दाखवली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करत असताना लेंथ काहीशी मागे खेचली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंची पूर्तता झालेली आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजे 28. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. रनरेट चांगला आता पाहायला मिळत आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेस फलंदाजांपासून दूर ठेवला होता चेंडू. डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि उजव्या हाताच्या फलंदाजांपासून काहीसा दूर ठेवला होता चेंडू. निर्धाव चेंडूने होत आहे या तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या न्यू सुपरबॉय संघाची धावफलकावर आहे, ती म्हणजे 28. मारा करतील राईट आर्म ओव्हर द विकेटचा. त्यांना सामोर जातील सलामीला आलेले फलंदाज अजूनही क्रीजवर स्थित आहेत. या फलंदाजांकडून अपेक्षा आहेत. फ्लाईट दिली होती चेंडूला आणि टर्नला चुकले, वळणाला चुकले फलंदाज. ज्या पद्धतीने गती कमी आहे गोलंदाजांकडे, परंतु टप्पा चांगला आहे, वळण चांगलं आहे गोलंदाजांच्या गोलंदाजीला. आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र काही सापडलं नाही फलंदाजांना. निर्धाव चेंडूने केली जात आहे या 4थ्या षटकाची सुरुवात. यानंतरचा पुढील चेंडू पुढे सरसावत असताना खेचलेला एक फटका, आणि फटका जरूर चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकांकडून काहीशी गफलत होत असताना आपण पाहिली. मिळाल्या रोहन यांच्या बॅट मधून न्यू सुपर बॉयज संघाला 6 धावा. डीजे सहा धावसंख्येनिशी आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 वर. यानंतरचा पुढील चेंडू काहीसा प्रथम फ्रंट फूट वर गेले. गती कमी आहे गोलंदाजांकडे आणि त्यावर आपल्याला फलंदाजांच्या दोन्हीही फूट मुवमेंट्स पाहायला मिळाल्या. फ्रंट फूट वर गेले, त्यानंतर बॅक फूट वर आले आणि अखेर दुविधा मनस्थितीमध्ये चेंडूला फक्त सोडून दिलं, फक्त पाहत राहिले चेंडूकडे. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा पुढे सरसावून जात असताना यावेळेस स्टंपिंगच्या स्वरूपात माघारी जावं लागेल सलामीला आलेले फलंदाज रोहन यांना. डीजे प्राप्त झाली. निरंतर स्वरूपाने सफलता प्राप्त होत राहिलेले आहे श्री 11 संघाला, आणि हेच एक मुख्य कारण ठरलेलं आहे न्यू सुपर बॉयज संघाने आकारलेल्या कमी धावसंख्येचं. विशाल यांच्यासाठी खुशखबर आहे. जर आपण षटकार लगावत आहात तर शुभम जाधव यांच्याकडून आपल्याला रोख रुपये 100 रुपयाचं पारितोषिक इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. षटकार लगावा आणि
100 रुपयाचं पारितोषिक आपल्याकडे घेऊन जा. हवेमध्ये आहे चेंडू, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत येत आहेत, परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचू शकणार नाहीत. चेंडूने वळण घेतलं, घोषित स्वरूपाच्या कडे जात आहे, तोपर्यंत 2 धावा काढून पूर्ण. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र माघारी जावं लागेल. फलंदाजांनी क्रीज सोडली नव्हती, त्यामुळे पंच नक्कीच आपल्याला चर्चा करताना दिसतील एकमेकांसमवेत आणि आपल्याला निर्णय कळवतील. 2 धावा तर पूर्ण आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरून धावत आले होते. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये ओमी यांना आपण मागील षटकामध्ये एक षटकार खेचताना पाहिला होता आणि त्यानंतर नवीन आलेले फलंदाज विशाल यांच्या बॅटमधून तो काहीसा चेंडू इथे चांगला संपर्क झाला नव्हता, परंतु इथे फलंदाजांचा इशारा असेल. हे फलंदाज पंचांशी वादावाद करू नये विनंती असेल संघाला. श्री 11 संघ विनंती असेल पंचांशी वादावाद करू नये. अनुभवी असे पंच आहेत, निर्णय देतील त्याची स्वीकृती करावी. बाद होतील फलंदाज विशाल. डीजे शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या डावातील, पहिल्या सामन्यातील आणि या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आपण पाहतात. फलंदाज ओमी बॅटिंग क्रीजवर. मागील षटकामध्ये एक षटकार जरूर खेचला होता. धावसंख्या आहे न्यू सुपर बॉयज संघाची धावफलकावरती म्हणजे 34. धावसंख्या कमी आहे. धावसंख्येला या चेंडूवर आकार देता येईल का पाहूया. गोलंदाज असतील रवी, फलंदाज असतील ओमी. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळत असताना मात्र चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा, फलंदाज होतील शेवटच्या चेंडूवर बाद. डीजे दत्तनगर इंडियन्स विपक्ष श्री गणेश एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करत आहे मी की आपण व्यासपीठाजवळ असलेल्या टॉस कप बॉस या मंचावर येऊन नाणेफेक करून घ्यावी. श्री गणेश एंटरप्राइजेस संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, तरी मी विनंती करेन दत्तनगर इंडियन्स संघाचे कर्णधार आपण व्यासपीठाजवळ उपस्थित दत्तनगर प्रीमियर लीग 2024च्या टॉस कप बॉस या मंचावर यावे. ह्याच्या पुढचा होणारा सामना श्री गणेश एंटरप्राइजेस विरुद्ध दत्तनगर इंडियन्स. कॅमेरामॅनला विनंती असेल की टॉस का बॉस मंचाजवळ आपण कॅमेरा फिरवावा. बघूया कोण जिंकते ही नाणेफेक.
श्री गणेश इंटरप्राइजेस कॉल करतील छापा आणि इथे आलेला आहे छापा, तर तुम्ही काय घेतील? क्षेत्ररक्षक. तर श्री गणेश इंटरप्राइजेसनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, तर तुम्ही किती धावपणे रोखण्यात तुम्हाला यश प्राप्त होईल? हो, 30-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. समोरच्या संघात तुम्हाला कुठले प्लेयर असे तगडे वाटतात? शिवाजी असेल, सोनू असेल, अजून कल्पेश असेल, आहेत खूप जण. ओके, मी सोनूकडे येतो. सोनू, तुम्ही टॉस हारलेला आहे, तर तुमचा जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? क्षेत्ररक्षक. तर तुम्ही किती धावसंख्या काढण्यात यश प्राप्त होईल तुम्हाला? काढतो आता, बघू आपण किती काढू शकतात. नक्कीच, धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सचिन. नाणेफेक पार पडली यानंतरच्या सामन्याची आणि या नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे श्री गणेश एंटरप्राइजेस संघाच्या बाजूने. या सामन्यानंतर लगेचच आपल्याला निर्णय कळवतील. त्याच दरम्यान सामना चालू आहे. न्यू सुपर बॉयज विपक्ष श्री 11. श्री 11 संघाने नाणेफेक जिंकली होती. नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथम फलंदाजी करत असताना न्यू सुपर बॉयज संघाने एकूण धावसंख्या उभारल्या त्या म्हणजे 36. 37 धावसंख्येचं आव्हान आहे श्री 11 संघासमोर. दुसऱ्या डावाची या सामन्याच्या उत्तरार्धाची सुरुवात होत आहे. पंचांचा इशारा, या डावाला होईल सुरुवात. फलंदाज आपण पाहता श्री 11 संघाकडून एकीकडे असतील सचिन, दुसरीकडे असतील विपुल, तर गोलंदाजीची धुरा सोपवलेल्या कर्णधारांनी गोलंदाज रोहन यांच्यावर. पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, चांगली गती प्राप्त होती या चेंडूवर गोलंदाजांना आणि पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बीट करून सोडलेले आहे फलंदाज सचिन हजारे यांना. आयकॉन खेळाडू आहेत आपल्याला पाहायला मिळतात श्री 11 संघाचे आणि पहिल्या चेंडूवर समोरील संघाचे रोहन यांच्या माध्यमातून पूर्णपणे बीट झाले. पाहूया पुढील चेंडू. दुसरा चेंडू, यावेळेस काहीसं फुटवर्क पाहायला मिळालं होतं आणि काय झालं मैदानामध्ये? कॉलिंग नव्हतं फलंदाजांमध्ये. सचिन जरूर धावले होते परंतु विपुल यांची सहमती मिळाली नव्हती. रनआउटच्या स्वरूपाने आयकॉन खेळाडू सचिन हजारे होतील बाद. डीजे. प्राप्त केला जात आहे. दुसऱ्या लागोपाठ गड्याची होत आहे इथे समाप्ती. डीजे.
महत्त्वाच्या षटकामध्ये एक महत्त्वाची आणि एक उल्लेखनीय कामगिरी आपल्याला गोलंदाजांच्या माध्यमातून पार पडताना पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज बाद झाले आणि आता नवीन फलंदाज रवी चव्हाण ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं, आता फलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. सामोरे जातील रोहन यांच्या गोलंदाजीतील चौथ्या चेंडूला. हवेमध्ये आहे चेंडू, पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे, संपर्क चांगला होता, परंतु चेंडूने वळण घेतलेलं आहे आणि चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. काहीशी निराशा असेल फलंदाजांच्या वाट्याला, कारण फटका जरूर चांगला होता, संपर्क तेवढा चांगला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकांपासून दूर होता, नोमॅन्स लँडमध्ये पडला होता. आणि जसा चेंडू जमिनीवर पडला त्यानंतर मात्र काहीसं अनपेक्षित वळण घेत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने सुरुवात होत आहे श्री 11 संघाच्या धावफलकाला. चौथ्या चेंडूवर आली पहिली धाव. 37 धावसंख्येचं आव्हान आहे. हळुवार गतीचा चेंडू होता, मिडविकेटच्या दिशेने त्याला खेळून काढलेला अलॉंग द ग्राउंड. एक धाव काढून पूर्ण क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कोणताही धोका पत्करलेला नाही फलंदाजांनी. आणि आता पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल रोहन यांच्या गोलंदाजीमध्ये. चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी अजूनपर्यंत राहिलेली आहे, कारण आतापर्यंत एक सुद्धा अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली नाही. ही जाणीव आहे गोलंदाजांना, ही अवेअरनेस आहे गोलंदाजांमध्ये की समोर आपला धावफलक कमी आहे. आणि त्याच दरम्यान एक अप्रतिम असा चेंडू, यष्ट्यांच्या मधोमध फलंदाज उभे राहिले आणि चेंडू आदळला पायावर. अपील केली जोरदार गोलंदाजांनी, सहमती मिळाली पंचांची. बाद होतील फलंदाज विपुल डीजे. षटकाची चार सफलता एकूण 8 चेंडूंमागे. काय गोलंदाजी चाललेली आहे, पूर्णपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी चाललेली आहे न्यू सुपर बॉयज संघाकडून. अजूनपर्यंत 8 चेंडूंमागे फक्त 2 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत गोलंदाजांनी. पुढील चेंडू चांगला चेंडू नाही तर पंचांचा इशारा येईल वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव मानावी लागेल आणि ही धाव ऍड केली जाईल दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि या धावसंख्येला भर पडत असताना धावसंख्या पोहोचलेली आहे 3 वर.
आखूड टप्प्याचा चेंडू पंच केलेला आहे, चांगला पंच. पॉइंटच्या दिशेने चेंडू जात आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे पोहोचतील का चेंडू पर्यंत? एक प्रयत्न जरूर चांगला आहे, परंतु पंचांचा इशारा या डावातील येईल. एक आधार देणारा फलंदाजीला चौकार. डीजे आलेले असताना पहिल्या चेंडूवर एक चांगला चौकार मिळवला आपल्या फलंदाजीमध्ये. क्षेत्र मोकळं होतं, पाहिलं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देत असताना एक चांगला फटका, चांगला 4 धावेचा चौकार मिळवला फलंदाजांनी. पुढील चेंडू मिलिंद यांच्या माध्यमातून. यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षकांच्या सरळ हातामध्ये होता, काहीसा पुढे जरूर राहिला होता, परंतु चेंडू अडवण्याची गरज होती. त्याच दरम्यान इथे पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरून धावत होते फलंदाज, परंतु स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजांनी माघारी परतावलं. एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि एका धावसंख्येने आता धावसंख्येमध्ये भर पडत असताना जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 वर. दोन नवीन फलंदाज आपण पाहतात. फलंदाजी मार्कवर एकीकडे आहेत विशाल, ज्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, आणि आता सावंत प्रथमच सामना करण्यासाठी या डावातील चेंडूला येथील फलंदाजी मार्कवर. 4 चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील, परंतु धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 8. मोठे फटके खेळावे लागतील, जास्त धावसंख्या आकाराव्या लागतील. आता सुरुवातीला काहीसा कमी धावसंख्या होत्या, परंतु त्या धावसंख्येला 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. सुरुवातीला धावसंख्या कमी होती धावफलकावर, परंतु फलंदाजांना तो काही सूर गवसला नाही. याचं कारण ठरलं गोलंदाजांनी केलेली अचूक टप्प्याची गोलंदाजी. प्रथम रनआउटच्या स्वरूपात, मिस कॉलिंगच्या स्वरूपात बाद झाले फलंदाज सचिन. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, विपुल यांना बाद केलं, विशाल कोहली यांना बाद केलं, आणि त्यानंतर मिलिंद यांनी रवी चव्हाण यांना बाद केलं. अशा पद्धतीने काही गोलंदाजी राहिलेली आहे. आता एक वेगवान चेंडू सरळ कव्हर रिजन मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, परंतु यावेळेस सुद्धा मिस फिल्डिंग. एक चांगली फेकी फलंदाज, परंतु त्यापेक्षाही जास्त चपळ. धाव पूर्ण करतील, 2 धावसंख्या काढून पूर्ण केल्या जातील, आणि या 2 धावसंख्येने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे न्यू श्री 11 संघाची 11 वर. आता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची. पाणी पुरवायचं मैदानामध्ये. 12 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. जिथे कुठे आवश्यकता होती 24 चेंडूंमागे 37 धावसंख्येची, परंतु आता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 26 धावा. तोपर्यंत ऐकूया एक छोटस मधुर गीत. याची संधी होती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे. धावा कशा आकाराव्या याची संधी होती, याची प्लॅनिंग करण्याची संधी होती फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. पाहूया कशा पद्धतीने या ड्रिंक्स ब्रेकमध्ये प्लॅनिंग केलेली आहे. ती प्लॅनिंग एक्झिक्यूट होईल का? कारण पूर्णपणे वरचढ ठरत असताना आपण पाहतात न्यू सुपर बॉयज या संघाला फलंदाजीमध्ये काहीसे अडचणात सापडले होते, परंतु गोलंदाजीमध्ये त्यापेक्षाही अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या गोलंदाजीच्या जोरावर एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री 11 संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. ती म्हणजे फक्त आणि फक्त 11. 4 सफलता प्राप्त झालेल्या आहेत, 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत न्यू सुपर बॉयज संघाने श्री 11 संघाच्या. आता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची. 12 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज स्वतः कर्णधार, स्वतः आयकॉन खेळाडू, स्वतःच्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी कुणाल नाईक, त्यांना सामोरे जातील फलंदाज.
विशाल फलंदाजीसाठी आलेले असताना लेग स्टंपच्या वरून होता चेंडू, चांगला चेंडू. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर होती, परंतु त्यानंतर चेंडूने काहीसं यष्ट्यांकडे वळण घेतलं आणि यष्ट्यांच्या वरून गेला. पंचांकडे अपील जरूर केली होती फलंदाजांनी, परंतु पंचांनी अपील फेटाळली आणि निर्धाव चेंडूची केली घोषणा. निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. पाहूया पुढील चेंडू. त्यावेळेस हवेमध्ये आहे आणखीन एक सफलता प्राप्त करण्याची संधी आणि ही संधी मात्र काहीशी झुगारली जाते. यष्टीरक्षकांकडे संधी होती उलटे धावून झेल पकडण्याची. हे झेल काहीसे कठीण असतात. क्रिकेटचा खेळ आहे, बऱ्याचशा स्थितीमध्ये एक सोपे झेल प्राप्त होतात, परंतु असे झेल काहीसे कठीण ठरताना दिसत असतात आपल्या क्षेत्ररक्षकांसाठी. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न मानावा लागेल. अशा स्थितीमध्ये झेल सोडला तोपर्यंत एक धाव काढून पूर्ण केली. तर फलंदाज सावंत यांना पहिला चेंडू फ्लाईट दिली होती. चेंडूला हवेमध्ये आहे चेंडू. लॉंग ऑन मध्ये असणारे क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर होते, परंतु पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा झेल ड्रॉप केला जात आहे. तोपर्यंत फलंदाजांनी चपळतेने 2 धावसंख्या सुद्धा काढून पूर्ण केल्या. आता या 2-2 धावसंख्या सुद्धा महत्वाच्या ठरू शकतात, कारण जिथे आवश्यकता होती 12 चेंडूंमागे 26 धावसंख्येची आणि आता आवश्यकता आहे 9 चेंडूंमागे 23 धावसंख्येची. 9 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज सावंत. आता मात्र वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. फटका जरूर जोरदार होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा तेवढा काही संपर्क नव्हता. बॅट जोरावर फिरली होती, बॅटचा फ्लो जास्त होता. चेंडूला काही तो समाविष्ट करू शकला नाही आपल्या फ्लो मध्ये. एक धाव मिळाली फलंदाजांनी. एक धाव सोडत नाही आहेत, ही एक चांगली बाब आहे, कारण जेवढ्या धावा मिळवता येतील उर्वरित चेंडू मागे तेवढ्या धावा महत्वाच्या आहेत. शेवटच्या षटकासाठी किती धावसंख्या ठेवली जाईल. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी आणि या वेळेस एक सोपा असा झेल होता. यष्टीरक्षकांकडे चुकी केली नाही, सोपा असा झेल प्राप्त केला, आणखीन एक सफलता प्राप्त करून दिली न्यू सुपर बॉयज संघाला. फलंदाज होतील बाद डीजे. होत आहेत न्यू सुपर बॉयज संघाला. हे एक मुख्य कारण ठरलेलं आहे श्री 11 संघाचं बॅकफुटवर जाण्याचं. आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 22 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, जोरदार फटका खेळलेला आहे, परंतु या फटक्यामध्ये सुद्धा ताकद कमी आहे. गोलंदाजांनी पूर्णपणे जखडून ठेवलेला आणि रनआउट करण्याची संधी आहे. रनआउट सुद्धा होतील. विकेट मिळाली कॅच आउटच्या स्वरूपात, विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. पूर्णपणे वर्चस्व गाजवत असताना या मैदानामध्ये न्यू सुपर बॉयज संघ बॅकफुटवर ठेवत आहे श्री 11 संघाला. डीजे. फ्रंट फुटवर आहे. या सामन्यामध्ये पकड केलेली आहे श्री 11 संघाने, कारण ज्या पद्धतीने एका बलाढ्य संघाला कमी धावसंख्येवर रोखलं होतं, परंतु आपल्या फलंदाजीमध्ये काहीशी कमकुवता जाणवली. पुन्हा एकदा हवेमध्ये फटका, पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. क्षेत्ररक्षकांकडून पुन्हा एकदा झेल सोडला जात आहे. एक धाव मिळवली फक्त फलंदाजांनी. चुकी येतील आता स्ट्राईकवर. आता आवश्यकता असेल उर्वरित 5 चेंडूंमागे 20 धावसंख्येची. 5 चेंडू 20 धावा. अजूनही सामना ऑन आहे. फटके चांगले खेळले, षटकार चौकार मिळवले तर अजूनही सामन्यामध्ये विजय प्राप्त करता येऊ शकेल, परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने झालेली आहे त्या गोलंदाजीचं कोणतंही उत्तर या फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. अलॉंग द ग्राउंड फटके पाहायला मिळाले, मोठे फटके पाहायला मिळालेले नाही. एक सुद्धा षटकार अजूनपर्यंत या डावामध्ये पाहायला मिळालेला नाही. अशा पद्धतीने अचूक टप्प्याची
रेखीव अशी सुबक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे न्यू सुपर बॉयज संघाकडून. आता आवश्यकता आहे 4 चेंडूंमागे 18 धावसंख्येची. 4 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. चार चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. अजूनही जर 3 षटकार लगावले, 3 मोठे फटके लगावले तर या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतात. परंतु समोर उभे आहेत गोलंदाज अनिल. ज्या अनिल यांनी गोलंदाजी करत असताना 2 चेंडूंमागे अवघी 3 धावसंख्या खर्च केलेली आहे. 4 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू, त्यावर एका धावेवर समाधान मानलं फलंदाजांनी. आणि आता 3 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता. काहीसा संत गतीचा सामना राहिला, काहीशी संत गतीची फलंदाजी राहिली दोनही संघांकडून. परंतु त्यामध्ये एक्सपेक्टर ठरलं ती म्हणजे न्यू सुपर बॉयज संघाने केलेली गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं रोहन यांनी. त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या आणि 1 विकेट आणि 1 रनआउटच्या स्वरूपाने अशा पद्धतीने 2 सफलता प्राप्त केल्या. त्यानंतर मिलिंद यांची सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली. कुणाल यांनी तिसरं षटक हाताळत असताना सुद्धा अप्रतिम अशी गोलंदाजी केली. आणि आता चौथ्या षटकाची सुद्धा सुरुवात एक चांगली रेखीव अशी सुरुवात झालेली आहे. चांगला पंच. यावेळेस चेंडू जाईल गॅपमध्ये. येईल एक आत्मविश्वास देणारा पुढच्या सामन्यासाठी सुकी यांच्या बॅटमधून चौकार. डीजे. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने एक चांगला फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. आणि चौकार जरी मिळवला तरी सुद्धा या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला जात आहे न्यू सुपर बॉयज संघाकडून. आणि स्पर्धेची सुरुवात आपल्या बाजूने केली जात आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान इथे दाखवत आहेत न्यू सुपर बॉयज संघ प्राप्त केलेल्या या विजयाने. त्याच दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा इथे आदर सन्मान पार पाडला जाईल. तर मी विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर श्री कैलाश नाईक साहेब, आपण आपला शुभ सन्मान